नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. संध्याकाळचे 6 वाजलेत. शेतावर आले थोडी टाईमपास करायला. फाट्या पोडायचं काम चालू आहे, त्यामुळे थोडं आपण पण जाऊया. कोकम सरबत घेऊन आले, जरा चहावर पिऊन आलेलो आहोत, तर थोडं सरबत घेऊन जाऊया. हे बघा संध्याकाळचं वातावरण किती छान आहे. ऊन आहे अजून. मी चालले कुंदाच्या शेतामध्ये, फाट्या पोडायचं काम चालू आहे. थोडं आपण पण जरा इथे मदत करूया. वातावरण किती शांत आहे बघा इथे. जो तो आपापल्या कामामध्ये असतो. विटू फाट्या फोडतोय. या गेटने मी आतमध्ये चालली इथून. किती मस्त वातावरण आहे बघा संध्याकाळचं. ए गेट खोल विटू. हो इकडे माझ्याकडे पाठीमागे. हो मागे आहे मी, माझ्या तुमच्या मागे. गेट तिकडे बंद आहे ना. ती कुठे गेली कुंदा? गेट खोला आतमध्ये. मी आतमध्ये येते. तो बंद आहे. तो चालतो उघडा आहे. मग तिकडे जाऊ. हा बंद केलाय, परत पाठी जावं लागेल. हा गेट बंद केलाय. गुरं येतात तिकडून. तिकडच्या गेटने चालले. हो ऊन काहीतरीच लागते. तो गेट बंद होणे पुढे आले. केवढा मोठा तो गेट. हाँ बस. आता गुरा येणार नाहीत ना. हां थोडा. तिकडे गेले असेल त्या बाजूला. पाट्या पोडायचं काम चालू आहे. तुमचं? माझा उद्या पवार येणार आहे चाळायला ना. हो तुमच्या लाद्या आहेत. फाटी फोडायचं काम चालू आहे. ऊन लागते. सावलीत घ्या थोडंसं. फाट्या ऊन लागते ना. सावकाश. हा नाही, जोडीला आहेत कोणतरी. वारा किती मस्त सुटलाय बघा, आहे ना. पानं कशी हलतात बघा झाडाची. छान तिथे. घरामध्ये गरम होतं, इथे बरं वाटतं ना. मस्त वारा सुटलाय. हवा मस्त येते. पाणी पाहिजे? पाणी आणलंय. पाणी पाहिजे का? पाणी या.
सिमेंट भेटायला ठेवलं काय सिमेंट तुम्ही ठेवलं ठेवलंय सकाळी पप्पेने पाणी व्हायला लागतो ना. बैठलं तर बैठलं नाही येते काम चालू आहे ना. काम चालू असताना मध्ये जायला बरं नाही. नाही आले अजून लादे बिदे आले सगळं. हां जास्त उंच नाही गेला. नाही चांगलं आहे. बाहेरून बघते ना छान वाटतं. बापा वारा पत्र उडवतो ना मग. हां रात्री किती पाऊस पडत होता म्हणजे चमकत होतं. त्याच्यात लाईट गेली. हा मी येणार होते बाहेर पण म्हटलं कोणच बाहेर नाही. तर बघितलं अरुणा बोलते आम्ही आलेलो बाहेर पण मला तर काय आवाज नाही कोणाचा आला. लागलं नाही काय नाही म्हणलं. मी येणार होते बाहेर म्हटलं कोण आले तर आपण जाऊ बाहेर. आला मला सिमेंट आता सकाळी ठेवला. पाऊस आला कमी पण धडधड धडधड आवाज आला. जेवढंच होता ना. आता 1 महिना आहे त्याचा काय भरोसा कधी. आता बघा ढगाळ वातावरण कसं आहे. लढाई चालू झाली ना. बघा ना कसं दिसतंय ना. लढाई चालू झाली. विद्धी झाली. युद्ध चालू झालं. किती माणसं मी त्यांच्या माणसं उडवलं ना त्यांनी. 2 जण उडवून त्याला. हिंदू होणार दंगा होणार. हो पेटवणार. अमेरिकन त्यांना मदत. काटे घेऊन चाललाय कोण आहे. अक्षय अल्पेश कुठे जायला नोकरीला. हो पप्प्या बी तसं हे बी तसं. अगं मी आली. मी इकडून आले या गेटने. विटून तो गेट खोलला. तिकडचा गेट खोलला तो मी इकडे आले होते ते म्हणतात तिकडून ये. तेव्हा शिरे आले फक्त सध्या आहे फक्त शिरे आहेत. अगं मी इथेच आले होते कुंदा. यांनी मला तिकडे पाठवली. हा ते बरोबर नाही बांधलेले आहेत ती. सरळ बांध बरोबर नाही बांधले. ते वरतात ना ते फेकून देतात. काढलं ना काय या चलता काढलं ना हा लगेच गुरा शिरली. मग आता पण तो पण निघालेला आहे. असं जेवण बसवलंय. पाणी घेतलं हे बघ मी आणले. गार आणलं त्यातलं किती अर्धा वाजता. नाही बर्फात आहे. हा म्हणजे एकदम बर्फ नाही आहे. वातावरण दाखवते चांगलं वाटतंय ना वरचं. नाही मी बघायला आलो म्हणलं कोण बोलतोय मी बघायला आलो. अशी जरा एकच दाखवायचं. बघा ढगाळ वातावरण किती छान झालंय. संध्याकाळचं 6 वाजले. मस्त वाटतंय ना. आताचा हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हायवेवर मस्त वाटतं इथे. अरे काय बरोबर निघाला.